तर मंडळी, तर परत एकदा आपल्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. व्लॉग आहे ना तुम्ही पूर्ण बघा, कारण आहे ना मी ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती दिली जी मला माहिती नव्हती ती. हे इथे लावायचं. इथेच लावायचं मग ते लावून हे लावायचं का? हे लावायचं आधी. मग किती किती लेअर आहेत ह्याच्यात? एवढे एवढे सॉरी जेने पाहणे त्याला खायला राईट राईट मी मला सोडते अरे जरूर हे सजत नाही काही खाली का बंद करायचं नाही लावत बा सॉरी सॉरी मॅडम नाही लावली तिथे जीव खाली उतरायचं ए निघाल याला का खोडच होत्या ग हे काय आता हे कुठं लावायचं म्हणजे आई शॅडो सगळे डोळ्याला लावायचे तुम्ही तो चूज करायचा तोच डोळ्याला लावायचा. तुला लय माहिती का मी बोलायला सांगते. मम्मा काय आहे तुझे हा तुम्ही कुठे गेली मी दीदीला आता मेकअपचा बॉक्स मिळालाय. मी नाही बाळा तिने घेतलाय पैसे देऊ वो मी दीदीचा मग मला सांग आता हे आधी लावायचं नंतर हे फाउंडेशन लावायचे का मेकअप खराब होईल डेली लाईफ फॉर एव्हर ऐक ना हे लावायचं आधी स्किनवरती हे लावून झाल्याच्या नंतर त्याचा हे पण असेल ना हे नको हात लावू निघली त्याला त्याचा ब्रश पण असेल. अगं हे काय ग हे त्याचं आहे हे ह्याचं आहे. बिंदी असं नाही नाही बिंदी आहे चमकीची नाही ए थांबे ह्याची आहे दीदीचे. मी नाही काढले बाबा काही मस्त मस्त हे लावायचं थोडं थोडं बोले लाडो याचं काय तुम्ही लडकी हा खतरनाक क्रीम लावली डोळ्याला घालते काढतो मी अशीच असते का स्पंजवरच बाहेर ठेवायला नाही काही अगं हे ह्याच्यासोबत मिळतं. हे ग ह्याच्यासोबत मिळते हे चुकली मी आता तुला माहिती असेल मी जीवा भेटते हे कुठं लावायचं ही पोरगी म्हणती हे आय शॅडो आहे ना आय शॅडो का मी नाही आयब्रोच आहे बाळा हे आयब्रोच आहे म्हणजे ब्लॅक करू शकतो कुठे आयब्रोज कुठे लावतो मी त्याला लाभ कर आयब्रो डिफाईन अगं एवढे थोडीशी लाव ए रे त्याने लावायचं का हे आयब्रो म्हणते लोक थोडंसं बाळा हे आयब्रो काय ग रिफाईंड ऑइल काय झालं आपली बरी झाली आयब्रो खरंच रिफाईंड ऑइल काय ग अच्छा रिफाईंड आयब्रो डिफाईंडर रिफाईंड ऑइल अगो काम झाली करू शकतो पेसलाच अरे डर नाही असं असं बघ अगं बाई काय झाली जास्त ना वेळी काय होतं मेकअपला चांगलं दिसत मेकअप केला जेवण आता पहिल्या ब्लॉग मध्ये बघ आता तू बोलू झाली ना कशाला आणलं भिकारी बी किसको तरी भिकारी
मला पिऊ शकते शिकू शकते ना रिफाईंड ऑइल पाम ऑइल डालडा ऑइल मध्येच टाकायचं का नाही बाळा मावला रिफाईंड ऑइलचं मेकअप शिकवायला लागेल ॲब्रो रिफाईंड मला कुठं पापड तोंड धुणार नंतर बघायला फक्त निघते मी काढीन कापूस निघलं करून ॲब्रो नाही ॲब्रो डिफायनर आहे गदी डिफिनर आहे येड डिफायनर नाहीच नाही याच्यामध्ये डिफायनर लिहू शकतो ॲब्रो डिफायनर दीदी बघायचं खाली फोटो दीदी अशी बघ जपान नेक्स्ट वाली तिला माहिती असू शकते आता हे पण झाली सगळं हे नाही झाले हे झाली क्रीम आहे नाही काय म्हणा हे किती रुपये येतो कशाची स्किन आहे तुझ्या स्किन टोन ऑइली स्किन काळ स्किन ते मी मस्त वाटत होता पूर्ण पॅलेट झालं काहीच स्किन समोर नाही याच्यासोबत नाही आता कोणी झालीच ना हा थोडं मॅच होतं नाही फिरून ओ ये आयलाइनर हे मस्कारा नाही मस्कारा एक हसू नको काय करणार मेकअप करताना जे दाखवलं ते आधी लावून हे आधी लावलं ते लावलं आपला ह्याच्यावरती स्पेशल ब्लॉग येणार आहे मेकअप करताना ज्यावेळेस माझ्यावर पैसे देते त्यावेळेस मेकअप सामान घेतो म्हणून मेकअप करून ए हे काय गो समझ रहे हो अगं नाही येड पहिल्यांदा बघतेय मी हे तिकून आलं डाटा ते काट बोली आवडीचा कडे खातो काय हे काय एक्स्ट्रा प्लास्टिक कॉच अगं एक नुकसान होतो काजळ लावून काय म्हणते लिपस्टिक नाहीये लिप ग्लोज लिप लाइनर माझे शेप आहेत ना छान असे हे लिप्स त्यामुळे तू घे लिपस्टिक ब्रश उडीत आपको सामान पे ये मैंने ओळख दिखाया है अभी हे अच्छा क्यों एक दिवशी आपलं म्हणजे मला हे समजलं नाही शकते का तुम्ही प्रोडक्ट मला वापरायची ओळख देऊ शकते सांगा दुसरी मला सांगा प्राइस दिस अवकात मध्ये माझ्या एवढं सांगा लाईक तर आता आम्ही ह्या मॅडम आलेल्या सकाळीच त्याचं ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच मी सुरुवातीला आणि आता आम्ही बाहेर जातोय संध्याकाळचे 9 वाजलेले आणि आम्ही आता बाहेर जातोय थोडंसं नवीन ठिकाणी म्हणजे आतापर्यंत मी पुण्यात नाही गेले तिथे त्या ठिकाणाला आतापर्यंत आले तसं तिकडं लहानपणी वगैरे गेलेले तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग पुढे आणि आम्ही म्हणजे ते ठिकाण कुठले हे मी तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये आणि नंतरून पुढचा ब्लॉग तर मी नाही सांगू शकत कसं शूट करणार आहे कारण की मला असं वाटतंय की ऑलरेडी ह्यालाच खूप जास्त उशीर झालेला आहे ह्या ब्लॉगलाच तर तुम्ही बघू शकता आम्ही चालत जातोय आणि आमचे दाजी आम्हाला घ्यायला येणार आहेत पुढं तर चलो आणि आमची अशी जबरदस्त मस्त अशी हे झालेलं म्हणजे आमचा असं जबरदस्त अपमान झालेला आहे घोर अपमान त्याचं कारण असे की माझे दीदी आणि दाजी गेले होते पुढं पण ते ना बंद झालं नेमकं तेवढं ठिकाण म्हणून आता आम्ही ना तिथलं ठिकाण बघून आम्ही दुसरीकडे चालू तिथं बसायला नॉर्मल काहीतरी थोडंसं खायला कारण ऑलरेडी उशीर झालेला 9 वाजले तुम्हाला मगाशीच म्हणलंय मी आणि आम्हाला माहिती नव्हतं की तिथलं ठिकाण म्हणजे जे ते होतं ना म्हणजे खेळण्या वगैरे होत्या असं लहान मुलांचे ते खेळायला नसतं का मला माहिती नव्हतं नाव काय होतं ते पूर्ण तिथून म्हणजे साफ झाले तिथे सगळं डायरेक्ट तिथं ट्रॅव्हल्स बस हे लागलेलं आहे इथं तर बघा आता आम्ही पुढे जाणार आहेत आणि शांत ठिकाणाला जाऊन बसणार आहेत फक्त हे बघते चलो तुम्ही बघू शकता आम्ही आता चालत चाललो होतो एरिया आपला बघू शकता तुम्ही आम्हाला जायचं आणखी खूप जास्त लांब पण आम्ही चलत जाणार नाही आमचे दाजी आम्हाला घेऊन येणार आहेत तो देखते रहिए सावधानी हा ना इथं मस्त हे स्पॉट आपण बसून खाऊ शकतो या ठिकाणी आम्ही या ठिकाणाला आलो तुम्ही बघू शकता किती जास्त रिक्षा लागले तिथं
कारण आम्ही आलेलो आहोत फक्त बसायला एका गार्डन मध्ये, कारण आता काहीच नाही फक्त बसणार आणि थोडंसं खाणार आहे चटपट. कारण आज शनिवारी खूप जास्त गर्दी आहे आणि ज्या पॉईंटला जातं ते पॉईंट तर पूर्णपणे बंदच आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही फक्त बसणार निवांत थोडंसं काय करतात. घेतला आम्ही आणि आता त्याला शांत ठिकाणाला बसायला थोडस तुम्ही बघू शकता मला. पिझ्झा वगैरे चाललेलं आतमध्ये बाहेर बाहेर थोडस बसले ऑलरेडी जातो माझा आणि मग बाहेर बसले. मी बघितलं ह्या ब्लॉगमध्ये काय केलं, कारण स्पेशल काही झालंच नाही. जे म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही जाणार होतो स्पेशल बाहेर, नेमकं तिथंच म्हणजे माझी बहीण आणि जे मिस्टर जाऊन आले ते बंद झालं होतं. बंद म्हणजे काहीच नाव निशाणच राहिला नव्हता, कारण तिथं ना आता डायरेक्टली पार्किंग केलेली पूर्ण एरियामध्ये. आम्ही पार्टीमागे बघितलं होतं 3-4 महिन्यापूर्वी किंवा 2-3 महिन्यापूर्वी, त्यावेळेस तिथं खूप जास्त होतं असं खेळण्यामुळे असं जायची इच्छा होती आम्हीच, पण वेळ नसल्यामुळं कधी कधी नुसतं बघून लांबूनच आलो. आणि नेमकं आज असं विचारात कुठं जायचं कारण मला याला 8 वाजले होते घरी आणि मग उशीर झाल्यामुळं डिस्कस करण्यामध्ये आम्हाला कसे 8:30 वाजले. मग तिथून थोडं आवरायला आम्हाला 9 वाजले आणि जाऊन बघितलं तर सगळं बंद झालं होतं. कुठं जायचं स्पेशल ठिकाणी आणि आज ट्रॅफिक वगैरे पण खूप जास्त असते सॅटर्डे असल्यामुळं, संडे असल्यामुळं. त्याच्यामुळं मग जवळच आसपास जवळ म्हणलं मग कुठेतरी मग थोडंफार बसायला आम्ही साईडला आलो होतो. आमच्या साईडला एक मॉल आहे म्हणजे आमच्या एरियामध्ये ते त्या मॉलच्या तिथे समोर आम्ही बसायला आलो थोडंफार म्हणजे निवांत ठिकाणी बसूयात म्हणलं आणि काहीतरी थोडंफार स्नॅक्स खाऊया. त्याचं काही स्पेशल असं काही केलेलं नाही याच्यामध्ये. तर मग आता मी ह्या ब्लॉगचा एंड करत आहे आणि लवकर भेटूया आपण नवीन ब्लॉग. आणि हो त्यांनी थोडेसे इंटरेस्टिंग ब्लॉग येणार तोपर्यंत माझी दिवस आणि मग नंतर